एखादी गोष्ट जी हजारो वर्षांपूर्वी सांगितली गेली ती आजच्या काळातही तितकीच महत्वाची असू शकते का? चला, आज आपण विदुर नीतीच्या माध्यमातून याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. कल्पना करा, महाभारताचं युद्ध अगदी तोंडावर आलंय. एक अख्खं साम्राज्य विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहे. आणि अशावेळी एक सल्लागार राजाला काही गोष्टी सांगतोय आणि त्याचा प्रत्येक शब्द अक्षरशः भविष्याची दिशा ठरवणारा होता. तर मग ही विदुर नीती म्हणजे आहे तरी काय? हे काही नियमांचं पुस्तक वगैरे नाहीये? नाही. हां, तर एका ज्ञानी सल्लागाराने एका संकटात सापडलेल्या राजाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी केलेला एक अगदी प्रामाणिक थेट संवाद आहे. तर मग थेट या शिकवणीच्या गाभ्याकडे वळूया. बघूया तरी विदुरांना नेमकं सांगायचं काय होतं. विदुरांचा संदेश खरं तर अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. ते म्हणतात की खरं यश हे सत्ता किंवा संपत्तीमुळे मिळत नाहीच. ते मिळतं ज्ञानाने, आत्मनियंत्रणाने आणि चांगल्या वागणुकीने. म्हणजे अशा गोष्टींनी ज्या आपल्या आतून येतात, बाहेरून नाही. आणि या सगळ्याचा पाया कुठे आहे माहितीये? तो आहे आत्मप्रभुत्व. म्हणजे काय? तर विदुरांच्या मते जगावर विजय मिळवण्याआधी ना स्वतःच्या मनावर विजय मिळवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, सर्वात मोठा विजय कुठला? तर तो म्हणजे स्वतःच्या मनावर मिळवलेला विजय. विदुरांच्या मते खरी शक्ती राज्य करण्यामध्ये नाहीये, तर ती आहे आपल्या स्वतःच्या इच्छा आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये. जो माणूस स्वतःच्या मनाचा राजा आहे ना, तोच खऱ्या अर्थाने शक्तिशाली आहे. हे बघा, ज्ञानी आणि अज्ञानी माणसामध्ये किती फरक असतो. एकीकडे ज्ञानी माणूस रागावर नियंत्रण ठेवतो, विचार करून कृती करतो. कितीही मोठं संकट आलं तरी तो शांत राहतो. आणि दुसरीकडे अज्ञानी माणूस, तो भावनेच्या भरात वागतो, इच्छांच्या मागे धावतो आणि शेवटी स्वतःचाच नाश करून घेतो. आणि यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लोभ. विदुर तर याला एक कधी न संपणारा आजार म्हणतात. असा आजार जो माणसाला आतून पूर्णपणे पोखरून काढतो. बरं, मग ज्ञान आणि संपत्ती यापैकी जास्त महत्वाचं काय? विदुरांसाठी याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. बघा, संपत्ती आज आहे उद्या नसेल. ती चोरीला जाऊ शकते, अहंकार वाढवू शकते. पण ज्ञान कायम आपल्या सोबत राहतं. ते संकटात मदत करतं आणि आपल्याला शहाणपणाकडे घेऊन जातं. एक प्रकारे ती आपली खरी ताकद आहे. आता ही जी सगळी तत्त्वं आहेत ना, ती फक्त वैयक्तिक आयुष्यापुरती मर्यादित नाहीत. एका चांगल्या राजासाठी, एका लीडरसाठीही ती तितकीच महत्वाची आहेत. चला बघूया कसं ते. एका यशस्वी नेत्यासाठी किंवा शासकासाठी 2 गोष्टी अगदी पायासारख्या आहेत. पहिलं म्हणजे सत्य. सत्यामुळे यश मिळतं आणि ते टिकतं सुद्धा. आणि दुसरा आहे धर्म. आता धर्म म्हणजे काय? तर योग्य आचरण, आपलं कर्तव्य निभावणं. आणि हेच धर्माचं पालन संपूर्ण समाजाचं रक्षण करतं. तर एक चांगल्या नेत्यामध्ये कोणते गुण असायला हवेत? सगळ्यात महत्वाचं, तो ज्ञानी सल्लागारांचा ऐकतो. तो दुर्बळांचं रक्षण करतो, अन्यायाला शिक्षा देतो. त्याच्यात अहंकार नसतो. आणि हो, तो कोणताही निर्णय घेताना फक्त आजचा नाही तर दूरच्या परिणामांचाही विचार करतो. खूप महत्वाचं आहे हे. आणि हाच तर तो मुद्दा होता. राजा धृतराष्ट्रासाठी हा एक थेट इशारा होता. पण काय झालं? त्यांनी विदुरांच्या या सल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. पुत्रप्रेमात इतके आंधळे झाले की दुर्योधनाच्या प्रत्येक हट्टापुढे झुकले. आणि त्याचा परिणाम अख्ख्या साम्राज्यांना भोगावा लागला. पण ही शिकवण फक्त राजा महाराजांपुरती मर्यादित नाहीये. आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी, आपल्या रोजच्या जगण्यासाठी सुद्धा यात खूप काही आहे. चला तर मग शांततेने कसं जगावं यासाठी काही साधे सोपे मार्ग बघूया. आपण नेहमी म्हणतो ना, संगत गुण. विदुर तेच सांगतात. आपली संगत खूप महत्वाची आहे. कारण आपण ज्यांच्या सोबत राहतो, हळूहळू त्यांच्यासारखेच बनतो. म्हणूनच दुष्ट मित्र, उगाच खोटी स्तुती करणारे, लोभी सल्लागार आणि ज्यांना नैतिकतेची काहीच चाड नाही, अशा लोकांपासून नेहमीच 4 हात लांब राहिलेलं बरं. तर मग शांत जगण्याचा फॉर्म्युला काय आहे? विदुरांनी काही अगदी सोप्या, रोजच्या जगण्यातल्या गोष्टी सांगितल्या आहेत. बघा, माफक प्रमाणात खा, पुरेशी झोप घ्या, वडीलधाऱ्यांचा आणि गुरुजनांचा आदर करा, इतरांना मदत करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी नम्र रहा. खरे, या छोट्या छोट्या गोष्टीच आयुष्यात खूप मोठी शांतता आणतात.
तर आता प्रश्न असा येतो की हजारो वर्षांनंतरही विदुरांची ही शिकवण आजच्या काळात इतकी महत्वाची का ठरते? चला, याचा थोडा विचार करूया. कारण आजच्या काळातही मग ते ऑफिसमधलं राजकारण असो, व्यवसायातले नैतिक निर्णय असोत किंवा अगदी आपल्या वैयक्तिक नात्यांमधली गुंतागुंत, या सगळ्या परिस्थितीत काय योग्य आणि काय अयोग्य हे ओळखण्यासाठी विदुरनीती एका उत्तम मार्गदर्शकासारखं काम करते. ते आपल्याला शिस्त लावते. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. या सतत बदलणाऱ्या, धावपळीच्या जगात विदुरनीतीमधलं असं कोणतं एक तत्व आहे जे आपल्या सगळ्यांसाठी एका ध्रुवताऱ्यासारखं, एका मार्गदर्शकासारखं काम करू शकतं? जरा विचार करून बघा.